मनसे आणि ठाकरे पक्षाचा मोठ्या प्रमाणात या ठाण्यामध्ये हा मोर्चा निघणार आहे। महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर हा मोर्चा धडकणार आहे। पाहिलेलं तर गेल्या अनेक दिवसापासून अनेक वेळा अनेक पक्ष जे महानगरपालिकेवरती मोर्चा करताना पाहायला मिळतात। मात्र हा जो मोर्चा असणार आहे कशा प्रकारचा असणार, आपल्यासोबत जोडलेले मनसे नेते अविनाश जाधव, कशा प्रकारचा मोर्चा असेल आणि या ठिकाणी ठाणेकर असतील, ठाकरे गट असतील, या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने देखील या मोर्चामध्ये सर्वच जण सहभागी होणार आहे। मला असं वाटतं की हा मोर्चा मनसे आणि शिवसेना या दोन पक्षांचा आहे आणि आमचे मित्र पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांना आम्ही आज निमंत्रित केलेलं आहे आमच्या व्यासपीठावर की तुम्ही तुमची भूमिका मांडायला तिथे या। हा जो मोर्चा आहे हा मागील अनेक दिवसापासून जे आमच्या कानावर येतं आहे ते असं आहे की महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराची राजधानी काय तर ठाणे, आणि हे माझ्यासारख्यासाठी ठाण्यासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या तरुणाला हे वाईट वाटतं आहे की माझ्या ठाण्याची जर जे देशात प्रतिमा काय तर गद्दार भ्रष्टाचारी ही जर आमची प्रतिमा असेल तर तिचा अभिषेक करणं गरजेचं आहे आणि तिचा अभिषेक करण्याचा पण मी घेतलेला आहे। मला माहिती आहे की हे सगळं करताना माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होतील, माझ्या विरोधात केसेस दाखल होतील, पण मी आत्ता ह्याला सगळ्याला घाबरणार नाही। आधी देखील मी याच प्रकारे काम सुरू केलं होतं आणि त्यावेळेला त्या सिस्टर्स लोकांच्या आंदोलनात मला जेलला पाठवलं होतं या लोकांनी, का तर मी एका व्यक्तीच्या विरोधात सतत बोलत होतो, त्याच्या भ्रष्टाचारावर बोलत होतो। आज त्याच वेळेला हे सगळं थांबलं असतं तर आज ठाण्याचं नाव हे भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून उभी राहिली नसती। आज ठाण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न तसाच आहे। आज ठाण्यात तुम्ही घोडबंदरवरनं ठाण्यात यायला 5 तास लागतात। आता ते घोडबंदर रस्ता कोणाच्या मतदारसंघात येतो? तो परिवहन मंत्र्यांच्या मतदारसंघाचा येतो। तुम्ही नाशिकवरनं ठाण्यात येत आहे, नाशिकवरनं ठाण्यात येतानाही तीच परिस्थिती आहे। एक 200 मीटरचा ब्रिज आहे तो मागील 5 वर्ष झाला होत नाही आहे। कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की त्या ब्रिजमध्ये जेवढे पैसे होते ते नेते लोकांनी काढून घेतले। आता काम करायलाच त्या ठेकेदाराकडे पैसे नाही आहेत म्हणून कोणी नेता बोलत नाही आहे त्या ब्रिजच्या विरोधात। तुम्ही शिळफाट्यावरनं ठाण्यात येत आहे तीच परिस्थिती आहे। सो 3 वर्ष ठाण्याला मुख्यमंत्रीपद मिळालं, आज 1 वर्ष उपमुख्यमंत्रीपद आहे, पण ठाण्याचा विकासच झाला नाही। ज्या काही करोडो रुपये आले, टेंडर निघाले, त्यातून स्वतःचा हिस्सा काढण्यात आला आणि मग तो कॉन्ट्रॅक्टर काय काम करतो की नाही हे कोणी पाहतच नाही आणि त्याच्यावर कोणी काही बोलत नाही आहे। त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचं पण फावलं आहे, नेत्यांचं पण फावलं आहे आणि त्याच्यामुळे ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी हे आता नाव पडलेलं आहे। ठाण्यात आज टँकर माफियांचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, खड्ड्यांचा प्रश्न आहे। मागून आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा तलाव झाला, पाण्याचा धरण झालं, पण ठाणे आजही पाणी विकत घेतं आहे। ठाण्यात घोडबंदर रोडला तर अशी परिस्थिती आहे की ठाणे महानगरपालिकेचंच पाणी टँकर माफिया भरतात आणि सोसायटीना देतात। 40-40 लाख रुपये पाण्याचं बिल आहे। काय करावं? म्हणजे महानगरपालिकेचंच पाणी टँकरच्या माध्यमातून लोकांना जातं आणि त्याचं बिल 40-40 लाख रुपये होतं। सो हे सगळं न पाहणारं आहे आणि म्हणूनच आजचा आमचा मोर्चा आहे। याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील जनता दरबार घेतले। त्यांनी देखील सांगितलं जे लायक नाही ते नालायक अशा शब्दात त्यांनी खडसावलेलं आहे। त्या पद्धतीची पकड आणि वचक कुठंतरी नाही का या प्रशासनावरती, आणि महापालिका असेल या जिल्हाधिकारी महानगरपालिकेतला भ्रष्टाचार एवढा मोठा आहे ना की जर कोणी ह्याची प्रामाणिक इन्क्वायरी केली तर ठाण्यातले बडे नेते हे जेलला जातील। खोटे घोषवारे तयार केले, खोटे ठराव तयार करण्यात आले, बॅकडेटेड ठराव तयार करण्यात आले, एक काम 3-3 वेळा दाखवण्यात आलं, अशी अनेक गोष्टी घडल्या। जर मी तुम्हाला सांगतो, जर ठाणे महानगरपालिकेची खरीखुरी इन्क्वायरी मागच्या 5 वर्षाची झाली ना तर अनेक बडे नेते हे तुम्हाला जेलच्या दरवाजाच्या पलीकडे दिसतील। हे मी खात्रीने सांगतो। कोणाच्यात हिंमत असेल ना, कुठल्या राजकीय नेत्यामध्ये हिंमत असेल ना तर त्यांनी ठाणे महानगरपालिकेची आणि मीरा भाईंदर वसई विरार मीरा भाईंदर या महानगरपालिकेची प्रामाणिक चौकशी लावावी। तुम्हाला महाराष्ट्रातले बडे नेते हे जेलमध्ये दिसतील। मोठा निधी देखील त्या ठिकाणी गेलेला आहे। ठाणे असेल या मीरा भाईंदरला मोठी निधी गेली, मग रस्ते का नाही झाले ठाण्याचे रस्ते? आम्हाला ट्रॅफिकमध्ये का दिवसभर मारावं लागतंय? का पाणी धरण का नाही झालं आमचं अजून? का टँकरने पाणी घ्यावं लागतं आम्हाला? का ट्रॅफिकचे नियम रोज बदलावे लागतात ठाण्यामध्ये? मेट्रो देखील येते, मात्र काय करायचं त्या मेट्रो? काय 1 मिनिट, ठाण्यात मेट्रो येते म्हणजे काय वेगळं नाही झालं? त्याच्या आधी पुण्यात आली आहे, त्याच्या आधी मुंबईला आली आहे आणि ठाणं कुठेतरी पलीकडे कोपऱ्यात पडलेलं आहे। म्हणजे मागणं येऊन अजितदादा पुण्यात मेट्रो सुरू करून झाले, आम्ही मारतोय धक्का।
नक्कीच पाहायला गेलं तर आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहेत. दोन्ही ठाकरे बंधू चं मनोमिलन आपल्याला पाहायला मिळतं. मात्र येणाऱ्या काळात युती होणार का? दुसरी गोष्ट म्हणजे आज संजय राऊत यांनी सांगितलं की तिथले सर्वस्वी निर्णय हे सन्माननीय राजसाहेबांचे आहेत. ते सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी करतील. आम्ही विरोधक म्हणून सगळे एकत्र येतो, एकत्र काम करतोय. आता त्यांनी देखील आज संजय राऊतांनी सांगितलं की कुठे येणाऱ्या काळात काँग्रेस येण्याची इच्छा, महाविकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र येणाऱ्या काळात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे, ठाकरे, आप असे सर्व एकत्र येऊन कुठंतरी महायुतीला या ठिकाणी पाडण्याचं काम करणं. हे बघा, मी परत सांगतो, सन्माननीय राजसाहेब जो आदेश आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आणि तोच आदेश आम्ही पुढे घेऊन जाणार. सध्या पाहायला गेलं तर मराठी अमराठीचा वाद सुरू आहे. काल 2 दिवसापूर्वी कळव्यामधली घटना असेल, डोंबिवलीतली घटना असेल, अशा अनेक घटना ज्या आहेत ते घडत आहेत आणि कुठेतरी आता छट पूजेच्या संदर्भात देखील मोठी ताकद आता वाढताना या ठिकाणी आपल्याला उत्तर. भारतीय जनता पक्षाला हवंय ते आम्ही करणार नाही. भारतीय जनता पक्षाला हेच हवंय की आम्ही जावं, तिथे मारामारी करावी, मग हे मसिया म्हणून तिथे जाणार आणि देखो मनसेवाले मारते, शिवसेनावाले मारते असं दाखवून त्यांचं मतं घेण्याचं काम हे मागच्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्ष करते. त्यांना जे हवंय ते आम्ही करणार नाही. आमचा विरोध हा मराठीला विरोध करणाऱ्यांना आहे. कोणी मराठीला विरोध करू नये एवढीच आमची इच्छा आहे. नक्कीच होते अविनाश जाधव, हा जो मोर्चा असणार आहे तो मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे नक्कीच जे भ्रष्ट अधिकारी असतील, या टँकर माफिया असतील, त्या संदर्भातला हा मोठा मोर्चा असणार आहे. वाहतूक कोंडी अजून देखील ठाण्यामध्ये दूर झालेली नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणी प्रश्न, वाहतूक कोंडी आणि रस्ते असतील अशा अनेक समस्येला घेऊन हा मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे ह्या मोर्चामध्ये आता मनसे असेल, ठाकरे असेल, पक्ष असेल, त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडनं देखील पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे आजचा जो मोर्चा आहे जो ठाण्यातील गडकरी रंगातून ते ठाणे महानगरपालिकेमध्ये धडकणार. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये ठाणेकर देखील सामील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.